पुढच्या अर्ध्या तासात आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्राच्या राजकारणातली दिवसभरातली उत्तम बातमी। पण सुरुवातीला हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। महानगरपालिका निवडणुकीत महायुतीचा दणका। मतदानाआधीच भाजपचे 44, शिवसेनेचे 22 उमेदवार बिनविरोध विजयी। सोलापुरात भाजपचं कार्यालय भाजपच्याच कार्यकर्त्यांनी फोडलं। आमदार विजयकुमार देशमुखांच्या समर्थकांमधला वाद टोकाला। अंतर्गत वादातून कार्यालयाची तोडफोड। सोलापुरात राजकीय वादातून मनसे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदेंची हत्या झाल्याचा आरोप। सोलापूर मनपा प्रभाग 2 मध्ये अर्ज माघारीवरून झाला होता वाद। मध्यस्थीसाठी गेलेल्या सरवदेंवर हल्ल्याचा नातेवाईकांचा आरोप। सूर्याजी पिसाळवर आजही गद्दारीचा टिळा। पिसाळ जसा 400 वर्ष लक्षात राहिला तसे हे गद्दारही लक्षात राहतील। उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा। अमित ठाकरे आदित्य ठाकरेंचं शिवसेना भवनात। मुंबईतल्या उमेदवारांना मार्गदर्शन। मुंबईतील विविध मुद्द्यांवर काम करण्याचं ठाकरेंचं आश्वासन। अमित ठाकरे पहिल्यांदाच शिवसेना भवनात। काही जण माझ्या नावानं बोंबाबोंब करत होते। अजित पवार माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले। नवाब मलिकांचा भाजप नेत्यांवर जोरदार निशाणा। पुण्यात महायुती नाहीच। पुण्यात शिवसेनेचे 123 उमेदवार रिंगणात। एकही उमेदवार शिवसेनेनं माघार घेतला नाही। बुलेटिनमध्ये घेऊयात गावाकडच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा। नाशिकमध्ये आज पुन्हा एकदा माघारीच्या दिवशी भाजपच्या 2 कार्यकर्त्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली। प्रभाग क्रमांक 31 मधून भाजपचे इच्छुक असलेले देवानंद बिरारी हे त्यांची पत्नी वंदना बिरारी यांच्यासोबत अपक्ष फॉर्म मागे घेण्यासाठी आले होते। तेव्हा भाजपचे अधिकृत उमेदवार बाळा शिरसाट आणि बिरारी यांच्यात फ्री स्टाईल हाणामारी झाली। धुळे शहरातील नेहरूनगर परिसरामध्ये 2 गटांमध्ये राजकीय वादातून तणाव निर्माण झाला। भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये वाद झाला। यावेळी झालेल्या हाणामारीत 2 ते 3 जण जखमी झाले। सोलापुरात अर्ज माघारी घेताना पुन्हा एकदा गोंधळ झाला। प्रभाग 3 मधील भाजप उमेदवार राजू पाटील आणि शिवसेनेचे उमेदवार सुरेश पाटील यांच्या समर्थकांमध्ये हुज्जत झाली। भाजप उमेदवार राजू पाटील यांची पोलिसांसोबतही बाचाबाची झाली। सोलापुरात भाजप कार्यकर्त्यांनी कार्यालय फोडलं। प्रभाग क्रमांक 2 मधील भाजप उमेदवाराच्या संपर्क कार्यालयाची अंतर्गत राजकीय वादातून तोडफोड करण्यात आली। भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्या समर्थकांमधील वाद टोकाला पोहोचला। उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं। मुघलांबरोबर लढाई झाली तशी मुंबई महापालिकेची निवडणूक लढायची। सूर्याजी पिसाळकर आजही गद्दारीचा टिळा त्याच्यावर आहे। सूर्याजी पिसाळ जसा 400 वर्ष लक्षात राहिला तसे मिंधेल लक्षात राहतील असं म्हणत ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंकडून मुंबईसाठी विजन जाहीर करण्यात आलं। आमदार आदित्य ठाकरे आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी जाहीरनाम्याची घोषणा केली। लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील घरकाम करणाऱ्या महिलांना 1500 रुपये स्वाभिमान निधी देण्याची घोषणा यावेळी करण्यात आली।
कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपचे आणखी 2 उमेदवार बिनविरोध विजयी झाले. कल्याण डोंबिवलीमध्ये युतीचे 21 उमेदवार बिनविरोध निवडून आले. मुकुंद पेडणेकर प्रभाग 26 अ मधून आणि महेश पाटील प्रभाग 27 ड मधून बिनविरोध विजयी झाले. पुण्यात भाजपचे 2 उमेदवार विजयी झाले. प्रभाग क्रमांक 35 सनसिटी माणिकबाग इथून भाजपचे उमेदवार मंजुषा नागपुरे यांची बिनविरोध निवड झाली. ठाण्यात शिवसेनेचे 4 उमेदवार बिनविरोध निवडून आले. प्रभाग 18 ब मधून जयश्री फाटक, प्रभाग 18 क मधून सुखदा मोरे, प्रभाग 17 अ मधून एकता भोईर आणि प्रभाग 18 ड मधून राम रेपाळे हे शिवसेनेचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. जळगाव महापालिकेमध्ये भाजपचे उमेदवार वैशाली पाटील यांची बिनविरोध निवड झाली. महायुतीला 75 पैकी किमान 70 जागा मिळतील असा विश्वास आमदार मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केला. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 10 ब मधून भाजपच्या उमेदवार सोपिया महेश चांदगुडे या बिनविरोध निवडून आल्या. याआधी रवी लांडगेंची बिनविरोध निवड झाली. उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या प्रभाग क्रमांक 15 मधून राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी माघार घेतली. उल्हासनगरमध्ये अजित पवारांच्या 3 उमेदवारांनी माघार घेतली तर भाजप उमेदवारांच्या पराभवासाठी खेळी सुरू आहे. प्रकाश सुर्वेंची समजूत काढण्यात उदय सामंतांना यश आलं. मुलाला उमेदवारी न मिळाल्यानं प्रकाश सुर्वे नाराज होते. सुर्वेंची जागा दरेकर यांच्या भावाला दिल्यानं नाराजी होती. दरम्यान बंड शमवण्यात सामंतांना यश आलं. सुर्वेंची समजूत काढण्यात सामंत यशस्वी झाले. अपक्ष उमेदवार रागिणी बैरी शेट्टी यांनी शेवटच्या क्षणी माघार घेण्यास नकार दिला. त्यामुळे मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पत्नी परीक्षा सरनाईक बिनविरोध निवडून आल्या नाही. गिरीश महाजन यांनी निष्ठावंतांना झुकतं माप दिलंय. नाशिकच्या प्रभाग 25 मधून सुधाकर बडगुजर यांचे चिरंजीव दीपक बडगुजर यांनी अर्ज माघार घेतल्यानं सामान्य कार्यकर्त्याला संधी मिळाली. प्रताप पाटलांबाबत प्रश्न विचारताच कोण प्रताप पाटील मला माहीत नाही असं उत्तर अशोक चव्हाणांनी दिलं. यावर वय झालं की असं होतं. लोकसभेत तुम्हाला कोणी पराभूत केलं आठवा, मग कळेल कोण प्रताप पाटील असं म्हणत चिखलीकरांनी अशोक चव्हाणांना प्रत्युत्तर दिलं. जालना महानगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार पक्ष आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना पक्षानं आघाडी घेतली आहे. काँग्रेस 39, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 13 आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना 13 जागा लढवतीये. पहिला महापौर महाविकास आघाडीचा होईल असा विश्वास माजी आमदार संतोष सांबरे यांनी व्यक्त केला. भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याशी झालेल्या बैठकीनंतरही निवडणूक लढवण्याचा निर्णय कायम ठेवलाय. निवडणुकीतून माघार न घेण्याची भूमिका शहाणेंनी जाहीर केली. मी निवडणुकीतून माघार घेणार नाही, अपक्ष लढणार असं ते म्हणाले. प्रभाग क्रमांक 29 मधून दीपक बडगुजर यांना भाजपनं उमेदवारी दिली. त्यामुळे मुकेश शहाणे नाराज होते. अतुल सावेंच्या वाहनाला काळं फासणाऱ्या प्रशांत भदाणे यांनी माघार घेतलेली नाही. प्रभाग क्रमांक 2 मधून अपक्ष उमेदवार म्हणून प्रशांत भदाणे निवडणूक लढवणार आहेत. मंत्री अतुल सावे यांचे स्वीय सहाय्यक उल्हास पाटील साळवे यांच्या पत्नी याच प्रभागातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ठाणे महापालिकेमध्ये आई आणि मुलगा एकमेकांविरोधात लढतायत. प्रभाग 23 मधून प्रमिला केळणी आणि त्यांचा मुलगा मंदार केळणी शिवसेनेकडून लढतायत. त्यामुळे आई आणि मुलगा आमने सामने आले. मुंबईच्या प्रभाग क्रमांक 202 मधील लढत रंगतदार आहे. भाजपकडून पार्थ बावकर आणि मनसे शिवसेना युबीटी आघाडीकडून श्रद्धा जाधव यांना अधिकृत उमेदवारी आहे. तर मनसेचे नाराज उमेदवार अजित मुणगेकर आणि ठाकरेंचे नाराज उमेदवार विजय इंदुलकर अपक्ष लढणार आहेत. विरोधी पक्षातील उमेदवारांना अर्ज भरण्यापासून रोखल्याचा राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप करण्यात आलाय. संबंधित प्रकरणाची राज्य निवडणूक आयोगाकडून दखल घेण्यात आली आहे. निवडणूक आयोगानं सीसीटीव्ही मागितल्याची माहिती आहे. राहुल नार्वेकरांचा विषय अत्यंत गंभीर असल्याचं समजतंय असं संजय राऊत म्हणाले. तर ते मला काय उत्तर देणार, शिवसेनेतूनच त्यांचा प्रवास सुरू झाला असं म्हणत राऊतांनी जोरदार टीका केली. निवडणूक आयोगावर मंत्र्यांचा दबाव असल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केला. तर सर्व आरोंचे फोन नंबर तपासण्याची मागणीही राऊतांनी केली. भूषण गगराणी सुद्धा या कट कारस्थानामध्ये सहभागी आहेत का असा सवाल राऊतांनी केला. राज्यात बिनविरोध निवडून आणण्याची स्पर्धा असल्याचं राऊत म्हणाले. दबाव टाकून उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावल्याचा आरोप त्यांनी केला. तर आजपर्यंत एवढे उमेदवार बिनविरोध कधीच निवडून आले नव्हते असंही राऊत म्हणाले.
महाराष्ट्रातील सर्व गुंड अजित पवारांच्या पक्षात असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय. तर गुंड पोचणारा पक्ष भाजपसोबत सत्तेत असल्याचा घणाघात त्यांनी केला. भाजपनं हिंदू महापौर होणार असल्याचं सुरू केल्याची टीका राऊतांनी केली. त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, मुंबई मराठीची आहे, मुंबईचा महापौर मराठीच होणार असं संजय राऊत म्हणाले. जळगाव महानगरपालिका निवडणुकीमध्ये महायुती बहुमताच्या पार जागा निवडून आणेल असा विश्वास राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. सोलापूरमध्ये भाजपच्या अधिकृत उमेदवार बंडखोरांसोबत असल्याचं समोर आलंय. समाधान आवळे यांचा बंडखोरांसोबत राहण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. प्रभाग 5 मधून समाधान आवळेंना भाजपकडून उमेदवारी आहे. निष्ठावंतांना तिकीट न मिळाल्यानं त्यांनी भाजपवर निशाणा साधलाय. छत्रपती संभाजीनगरच्या 2 मृत शिक्षकांना इलेक्शन ड्युटी लावण्यात आली आहे. संपूर्ण कागदपत्र सादर करून सुद्धा इलेक्शन ड्युटी लावली, यामुळे आमच्या भावना दुखावल्या असा आरोप कुटुंबानं केला. अमरावतीमध्ये तिकीट न मिळाल्यानं भाजप कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. नाराजीनंतर कार्यकर्त्यांनी बच्चू कडूंची भेट घेतली. पिंपरी चिंचवडमध्ये प्रभाग क्रमांक 20 आणि 30 मध्ये 2 उमेदवारांनी चक्क 2 राजकीय पक्षांचे एबी फॉर्म जोडून अर्ज दाखल केले. विशेष म्हणजे छाननीमध्ये हे दोन्ही अर्ज वैध ठरले. आता या उमेदवारांसमोर आणि निवडणूक आयोगासमोर मोठा तांत्रिक पेच निर्माण झालाय. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीमध्ये 99 उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये बाद झाले, तर 1894 उमेदवार हे वैध ठरले. नागपूरमध्ये भाजप उमेदवारांना अर्ज मागे घेऊ नये यासाठी त्याच्या समर्थकांनीच त्यांना घरात कोंडून ठेवलं. प्रभाग 13 मध्ये भाजपनं किसन गावंडे आणि विजय होले यांना एबी फॉर्म दिला होता. दरम्यान त्यांनी उमेदवारी अर्ज आता मागे घेतला. सोलापुरात युती असताना सुद्धा राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि शिवसेनेचे उमेदवार तब्बल 22 ठिकाणी आमने सामने आले. शिवसेना आणि राष्ट्रवादी सोलापुरात जागा वाटपाचा 50-50 फॉर्म्युला त्यांनी अवलंबलेला आहे. त्यानंतर सुद्धा दोन्ही पक्षाचे उमेदवार एकमेकांसमोर लढत असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. मुंबईत मनसेच्या 11 नाराज पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. वांद्र्यातील नाराज पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. वांद्रे इथल्या प्रभाग क्रमांक 97, प्रभाग क्रमांक 98 मधील मनसेच्या 11 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. मशाल चिन्हावर उमेदवार रिंगणात असल्यानं नाराज मनसे पदाधिकाऱ्यांनी हे राजीनामे दिले. अजित पवारांच्या भेटीसाठी गेलेल्या कल्याणी कोमकर अजित पवारांची भेट न घेताच निघाल्या. 2 दिवसात भेटायला या असा निरोप अजित पवारांकडून देण्यात आला. मात्र त्यांनी आम्हाला भेट देणं टाळलं. आम्ही छोटे लोक आहोत, मोठ्या लोकांना ते भेटतात अशी प्रतिक्रिया कल्याणी कोमकर यांनी दिली. छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरेंमधील वाद संपायचं नाव घेत नाहीये. यावेळी दानवेंनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना खैरेंवर जोरदार त्यांना टोला लगावलेला आहे. त्यामुळे दोघांमधील नाराजी कायम असल्याची जोरदार चर्चा आहे. कुत्र्यांवर नजर ठेवण्याचा शिक्षकांसाठीचा निर्णय मागे घेण्याची मागणी बच्चू कडूंनी केली आहे. अन्यथा शिक्षण मंत्र्यांच्या घरात कुत्रे सोडण्याचा इशारा कडूंनी दिला. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी त्र्यंबक राजाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी सपत्नीक त्र्यंबकेश्वर मंदिरात महापूजा केली. बीडच्या श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावर संत वामन भाऊ यांचा सुवर्ण पुण्यतिथी सोहळ्याला उद्या प्रारंभ होणार आहे आणि या सोहळ्यासाठी 1 एकर जागेवर मंडप उभारण्यात आलाय. तर भाविकांसाठी 500 क्विंटल साखरेपासून बुंदी तयार करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री फडणवीस यासाठी उपस्थित असतील. शाकंभरी नवरात्र महोत्सवातील आज 6वी माळ आहे. आजच्या दिवशी तुळजाभवानी मातेची महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात आली. वर्षातून 2 वेळा ही पूजा मांडली जाते.